महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना शहरात दुचाकी चोरी करण्याचे काम एका तरुणाकडून सुरू होते। दरम्यान एक दुचाकी चोरी करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असता हा चोरटा पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे। त्याच्याकडून महात्मा फुले चौक पोलिसांनी 2 दुचाकी व 1 रिक्षा हस्तगत केली आहे। कल्याणचा महात्मा फुले पोलिसांनी या सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली आहे। कुणाल साबळे असं या चोरट्याचे नाव आहे। कुणाल हा एका खाजगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करायचा, मात्र त्याचा खरा धंदा गाडी चोरण्याचा होता। गणेशोत्सव दरम्यान पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याची संधी साधत कुणालने दुचाकी रिक्षा चोरण्याचा सपाटा लावला। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असता पोलिसांकडून तपास सुरू होता। या तपासादरम्यान कल्याण पश्चिम येथील एका नामांकित हॉटेलसमोर पार्क केलेली बाईक चोरतानाचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आणि कुणाल पोलिसांच्या जाळ्यात सापडला। आरोपी कुणाल याने याआधी देखील गाड्या चोरी केल्याचा संशय पोलिसांना असून महात्मा फुले चौक पोलीस चौकशी करत आहे। गेल्या काही दिवसापासून पोलिसांचे जी व्यस्तता चालू आहे, बंदोबस्त आणि बाकी विविध लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूवरती, तर त्या पोलिसांच्या व्यस्ततेचा फायदा घेऊन बाजारपेठ झालं, खडकपाडा झालं, महात्मा फुले पोलीस स्टेशन झालं, यांच्या हद्दीतून बाईक चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं। तर याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या DBच्या अंमलदारांना आम्ही सूचना दिली। त्याच्यावरून त्यांनी पाठपुरावा केला असता CR नंबर 939/2004 मध्ये काही जे चोरी झाली होती बाईक, तर त्याचे फुटेज वगैरे तपासून माहिती घेतली आणि माहितीच्या आधारे जी माहिती मिळाली तर त्यावरून आपण आरोपी कुणाल राजेश साबळे यास ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक सखोल विचारपूस केली, तर त्याच्यामुळं त्या गुन्ह्यामधली त्यांनी मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले आणि अजूनही खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील 2 मोटरसायकल आणि महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीमधली 1 मोटरसायकल आणि रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले। त्याप्रमाणे पंचासहित आपण पंचनामा करून त्या मोटरसायकल रिकवर केल्या आहेत। त्याला अटक करून त्याच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे आणि अजून काही गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।